डीव्हीआर विमानाच्या कॉकपिट मधील संवाद रेकॉर्ड करतो। डीव्हीआर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल मधील संभाषण सुद्धा रेकॉर्ड करतो। डीव्हीआर कॉकपिट मधील अलार्म, स्विच, इंजनाचे आवाज हे सुद्धा टिपतो। डीव्हीआर शेवटच्या 2 ते 25 तासांचा ऑडिओ रेकॉर्डिंग साठवतो। डीव्हीआर ब्लॅक बॉक्सचा महत्त्वाचा भाग असतो। डीव्हीआरमुळे अपघाताचं नेमकं कारण शोधायला मोठी मदत होते। ये डीवीआर है। डीवीआर अंदर का मैक्स का नहीं, वो देखना पड़ेगा कि कौन सा है। मलबे में से निकला है। मलबे में से निकला है। सर और क्या क्या निकला है? सामान है वो क्या है? डीवीआर है। ये डीवीआर है। मलबे में से निकला है। नहीं, वो मलबे में से निकला है। प्लीज ये काम नहीं है। ये मेरा काम नहीं है, ये दूसरा काम जो सर अभी आप लोग फिर से जाएंगे अंदर, FSL की टीम अंदर जाएगी फिर से? नहीं, एफएसएल की आएगी। आप लोग ने अंदर क्या क्या किया सर? एनएसजी की टीम ने क्या किया? नहीं, मैं एनएसजी से नहीं हूँ। पुलिस, गुजरात पुलिस। नहीं, मैं एटीएस से हूँ। एटीएस से। ब्लॅक बॉक्स ही विमानामध्ये एक विशेष उपकरण प्रणाली आहे। ब्लॅक बॉक्स मध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा समावेश असतो। नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हे उपकरण केशरी रंगाचं असतं। ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या महत्त्वाच्या माहितीचं संकलन आणि संरक्षण करत असतो। ब्लॅक बॉक्स सामान्यतः विमानाच्या मागील भागामध्ये म्हणजेच टेल सेक्शनमध्ये बसवलेला असतो। हा भाग अपघातामध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो। ब्लॅक बॉक्स मजबूत धातूपासून बनवलेला असतो, जो अत्यंत उच्च तापमान, दाब आणि पाण्याखालीही टिकू शकतो। ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते। विमानाची गती, उंची, दिशा, इंजिनची कार्यक्षमता, फ्लाइट कंट्रोलची स्थिती, इंधनाचा वापर, हवेचा दाब इत्यादी गोष्टींचं रेकॉर्ड ब्लॅक बॉक्समध्ये असतं। ही माहिती अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी उपयुक्त ठरते। ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिटमधील सर्व संभाषण रेकॉर्ड होतं। पायलट आणि को पायलट यांच्यामधलं बोलणं, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद आणि कॉकपिटमधील इतर आवाजही ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होतात। यामुळे पायलटच्या निर्णय प्रक्रियेची आणि अपघातापूर्वीच्या परिस्थितीची माहिती मिळते। ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेली माहिती किमान 25 तासांचा डेटा साठवू शकते।